म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा तशात मृत्यू झाला. ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व गाऊन काय उपयोग आहे. पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं. 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग. मग किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचा, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं. संजय राऊत होती केस, संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला. कालच तो कोण कळलं ना तुम्हाला, पुढचं आणखीन बोलायला लावू नका, कारण उघड सत्य आहे. सत्य उघडं झाल्यानंतर कोणाची काय त्याच्यासमोर चालत नाही. त्याच्यामुळे हे रामराज्य मी मानायला तयार नाही की एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात आहे. हे रामराज्य नाही. रामाने कधी असं नाही केलं, लढायचं तर समोर लढ ना, तू तरी राशील ना तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढ ना मैदानामध्ये. पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय.